लहानपणी जेव्हा मी उड्या मारायचो तेव्हा आई वडील म्हणायचे की कशा इकडून तिकडे उड्या मारतो, हा कसा आहे आमचा मुलगा. पण हल्ली आई वडील म्हणतात, अरे उड्या मारायच्याच असतील तर या मुलांसारख्या मारा. ती मुलं कोण, तर वर्धा हिंगणघाट येथून येत आहेत जम्पिंग जॅक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. Check this out. What's up, Mr. Mirage? Let's bang. काठीनं गोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. काठीनं गोंगडे घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. Yeah, mad, yeah. कंबल में फंबल अजब सा ये दंगल. आला थंडीचा महिना, आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला. Stop, stop, stop. एकदम झकास 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 आणि झकास. उर्मिलाजी, अशा प्रकारचा डान्स अशा ठिकाणी राहून, एखाद्या रिमोट ठिकाणी राहून त्याचं असं विजन ठेवणं, त्याचे अशा प्रकारची तुमची जी अचूकता आहे, त्या सगळ्या तुमच्या स्टेप्समधली परफेक्शन आहे, त्याच्यातली जी तुमची एकाग्रता आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलू, वाखाणण्यासारखं आहे ते सगळं. आणि शेवटी तर जेव्हा तो वरती उभा राहिला तेव्हा मी म्हटलं, ओ गॉड प्लीज आता हा इथून त्याला आता इथून उडी नको मारायचा विचार येऊ दे. सो फारच छान, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू मॅम. मकरंद सर, उर्मिला म्हणाले ते खरं, शेवटचा जो डिस्माउंट होता 15 फूट, 15 फुटावरनं उडी मारली त्यांनी. अरे म्हणजे अजून जरा वरती केलं असेल तर तुम्हाला माझ्या मते 5 लाखाचं बक्षीसही मिळालं असतं दहीहंडी. म्हणजे दहीहंडी फोडली असती रे तुम्ही, असं म्हणतोय मी. म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीने माणूस खालीच येणार हे मान्य आहे मला, पण म्हणून तो काय असा उलटा वगैरे कसाही येऊ शकतो. आणि एकदा तर तुम्ही गुरुत्वाकर्षणाला हेही दिलं, उलटा गेला तो मुलगा ढाप. असं फिल्ममध्ये आम्ही रिवाइंड इफेक्ट टाकतो. साहस कल्पनेत असू शकतं
पण ते साकारण्याचं धाडस तेही तुमच्यात आहे. मकरंद सर, किती पदकं द्याल तुम्ही? 10